नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांचं हनुमान चालिसानं प्रत्युत्तर आहे. हनुमान गडीवर हनुमान चालिसा पठणाची आता तयारी करण्यात येते. नागपूरमध्ये उद्धव ठाकरे आणि रामरक्षा पठण करणार असून त्यांच्या या कार्यक्रमाला आता भाजपने थेट आक्रमक पवित्रा घेत प्रत्युत्तर द्यायचं ठरवलंय. अमरावतीच्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अमरावतीमधील हनुमान गडी येथे भव्य हनुमान चालिसा पठणाचं आयोजन केलंय. नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण करणार आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला आता भाजपने थेट आक्रमक पवित्रा घेत प्रत्युत्तर देण्याचं ठरवलंय. अमरावतीच्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आज अमरावतीमधील हनुमान गडी येथे भव्य हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले. तर या कार्यक्रमासाठी हनुमानगडी परिसरात मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. समर्थकांची मोठी गर्दी जमणार असून वातावरण पूर्णपणे भगवेमय झालं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि श्रद्धेच्या विषयावर आम्ही मागे हटणार नाही असा थेट संदेश या माध्यमातून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा पठण करणार आहेत. त्यांच्या या कार्यक्रमाला आता भाजपकडून थेट आक्रमक पवित्रा घेत प्रत्युत्तर देण्याचं ठरवण्यात आलंय. अमरावतीच्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अमरावतीमधील हनुमानगडी येथे भव्य हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केलेले आहे आणि याच पार्श्वभूमीवर हनुमानगडी परिसरात मोठ्या प्रमाणावर आता जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. इथे समर्थकांची मोठी गर्दी देखील जमणार असल्याचं समजतंय. ठाकरेंच्या रामरक्षा पठणाला नवनीत राणांचं प्रत्युत्तर असणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरामध्ये रामरक्षाचं पठण करणार आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी जर बघितलं गेलं तर अमरावतीच्या माजी खासदार तथा भाजपा नेत्या नवनीत राणा ज्या आहे त्यांच्या अमरावतीच्या हनुमान गडीवर जर बघितलं गेलं तर हनुमान चालिसा पठण करणार आहे. मी सध्या हनुमान गडीवरच आहे. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळेस उद्धव ठाकरेंना जे नवनीत राणा आणि रवी राणांनी आव्हान दिले होतं की तुम्ही हनुमान चालिसा पठण करा. मात्र त्यांनी मुंबई गेल्यानंतर नवनीत राणा असतील आणि रवी राणा असतील यांना अटक केल्यानंतर त्यांना त्यांच्यावर राजद्रोहासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं. जर बघितलं गेलं तर आता मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका बदललेली आहे. ते हिंदुत्वाच्या मार्गाने जात आहे असं थेट जे आहे या ठिकाणी आव्हान जे आहे नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलेलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं गेलं तर अयोध्येमधील कथित दान चोरी प्रकरणाचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये एका हनुमानजीच्या मंदिरामध्ये रामरक्षाचं पठण करणार आहे आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी जर बघितलं गेलं तर दुपारी 3च्या दरम्यान नवनीत राणा जे आहे याच ठिकाणी जर बघितलं गेलं तर हनुमान चालिसाचं पठण करणार आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी 151 फुटाची भली मोठी या ठिकाणी हनुमानजीची या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी राणा दाम्पत्याच्या वतीने या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. ज्यावेळेस रवी राणा आणि नवनीत राणा हे कारागृहात होते त्याचवेळी राणा दाम्पत्याने संकल्प केलेला होता की अमरावतीमध्ये भव्य दिव्य अशी 151 फुटाची आम्ही हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी बसू. सध्या या हनुमानजीच्या मूर्तीचं काम 90% पूर्ण झालेलं आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं गेलं तर राणा दाम्पत्याच्या वतीने हनुमान चालिसाचं पठण या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपण जर बघू शकलं संपूर्णपणे या ठिकाणी तयारी झालेली आहे. संपूर्णपणे जर बघितलं गेलं तर आपण या ठिकाणी भगवे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि जोरदार अशी या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांचा समाचार घेऊन त्यांना योग्य पद्धतीने आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असा देखील जो इशारा आहे राणा दाम्पत्याच्या वतीने या ठिकाणी एकूणच या ठिकाणी दिलेला होता. त्यामुळे जर बघितलं गेलं तर या ठिकाणी काही वेळातच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने या ठिकाणी हनुमान चालिसाचं पठण या ठिकाणी होणार आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.